ये तुला गाणं पण बोल. जायाचं सहलीला जायाचं. हा मध्ये मध्ये खूप बोलतोय. अरे कोण याला काढ रे या साईडने. कॅरेट केक क्लासिक म्हणजे मला तो बघूनच मी डोळ्यांनी जेवली आहे यार. इतना दोगला पण नाही चल सकता यार. आणि चिप्स कॉम्प्लिमेंटरी. मी सांगते तुला काय तो त्याला घाटकोपर वरून जायचं होतं. तू मागे पण तुझ्या गर्लफ्रेंडला घेऊन इकडे आलेला ना. तो फायनली आता आमचे कझिन्स आलेले आहेत. तर मग विघ्नेश आपण कशासाठी जातोय रे बँड्राला? वुडन मार्केटला. अच्छा. सो बेसिकली म्हणजे आम्ही ते तर एक्सप्लोर करूच आणि आम्ही तिथे का जातोय हे मी तुम्हाला एकदा तिथे मार्केटला गेल्यावर नक्की सांगेल आणि ते विघ्नेशच सांगेल बिकॉज ते त्याचं व्हेंचर आहे तर त्याचं काय आहे तर तो स्वतः सांगेल. ठीक आहे चला तर मग आपण भेटू थोड्या वेळातच. विघ्नेश आपण कशाला आलोय रे बँड्राला? कसली शॉपिंग रे? आहे गोष्ट चल दाखव आम्हाला कोणती गोष्ट. तो फाइनली सक्सेसफुली दीदीने डील केलेली आहे. दीदी कैसे लग रहा है? अच्छा लग रहा है. तर ह्याच्या वरती जी कलाकृती होणार आहे पॅकिंग मध्ये पण आम्ही मदत करतोय. पकडलं तुम मत घुमाओ पूरा यूज कर लोगे. सो बेसिकली आम्ही बँड्राला आलेलो विघ्नेशच्या एका कामाने पण आता आम्ही तिथे स्ट्रोल करताना आम्ही एका मार्टच्या इकडे जवळ आलो आहे. हे अख्खं मार्केट या दादांचं आहे. सो बेसिकली यांच्या शॉपचं नाव आहे इंडिया बेस्ट इंडिया केन हँडीक्राफ्ट. सो आम्ही ओके 10 वर्षापासून आहे. सगळ्यात जुनं मार्केट आहे आणि ऑलमोस्ट ही लाईन त्यांचीच आहे एक शॉप सोडून. पण इथे खूपच सुंदर व्हरायटीज होत्या. मला खूपच बेसिक लॅम्प पाहिजे होता. आम्ही एक घेणार होतो अँड वी हॅव एंडेड अप बाईंग 2. आणि साजिद आणि हे दादा खूपच जास्त हेल्पफुल होते. त्यांनी मस्त आम्हाला चांगली डील दिलेली आहे. सो प्लीज वेन यू आर इन बँड्रा विजिट दिस शॉप फॉर दिस काइंड ऑफ हँडीक्राफ्ट. तो आता आम्ही कॅन्डीज मध्ये आलेलो आहोत. आम्हाला खूप प्रचंड भूक लागली आहे पण इकडचं जे डेकोरेशन आहे खूप कमाल आहे खूप कमाल. तर आम्ही तुम्हाला दाखवतो की ते एवढं छान वाटतंय रात्रीच्या वेळेला. तुम्ही एकदा प्लीज एक नजर मारून घ्या.
सो हॅलो, सो फायनली आम्ही कॅन्डीजला आलेलो आहे. प्रचंड ट्रॅफिक होतं यार आज. लोक कुठे चाललेत मला कळत नाही. सगळीकडे ट्रॅफिक मिळालं, पण इथे आल्यावर खूपच बरं वाटतंय. कारण ह्याला प्रचंड भूक लागलेली. मला हे सगळं बघून एवढं बरं म्हणजे त्याला असं वाटलं. झालेलं तो रस्त्यावर उतरून मला बिस्किट पण घ्यायला मी तर म्हटलं याला मला बँडवर चणे शेंगदाणे मला दाखव, मला भूक चणे लागली. चणे चणेवाला जसं चणे, चणे. हा तसं. सो फाईन आता हर्षला गाणं पण बोल. जायाचं सहलीला, सहलीला जायाचं, कॅन्डीजला जायाचं. जायाचं कॅन्डीजला. मी बोग बोलते ऍक्च्युली ते आहे. सो आम्ही बाई तू हात लांब ठेव जरा पटकन. हे 4 आहेत त्यातले 3च ठेवली, एक पटकन 8 ठेवली. सो आम्ही चिकन वेज सँडविच, कॅरेट केक क्लासिक, म्हणजे मला तो बघूनच मी डोळ्यांनी जेवली आहे यार. हा, आणि हे किती क्यूट रेनडिअर आहे यार. हे म्हणजे चावेल जरा हात पाठी. मी जरा छोटंच घेतलंय कारण मला माहित नव्हतं एक्झॅक्टली ते काय, पण आम्ही ते ट्राय करून तुम्हाला सांगू. आणि चिप्स कॉम्प्लिमेंटरी. चला आता आम्ही पहिला पटपट खातो, मग तुमच्याशी बोलतो. तो मला अजिबात गोड आवडत नाही, पण इथे आल्यावर मी स्पॉइल्ड झाली विथ ऑप्शन्स. सो आता मी फायनली घेतलेला आहे डोनट विथ व्हॅनिला आईस्क्रीम अँड चॉकलेट ऑन द टॉप, म्हणजे चॉकलेट सॉस. ही बघ, ही लाल वळते टॉप मधून. ही बघ. म्हणजे बाय नाही घेतलंय ना तुझ्यासाठी? नाही, हे मी घेतलंय. ऍक्च्युली हे कॉम्बिनेशनच वेगळं आहे. फर्स्ट टाइम काय वेगळं आहे तुला खायचंय ना गप्पा गप्पा. म्हणजे ते वरचं शुगर खाऊन मस्त. बन बरोबर आईस्क्रीम फर्स्ट टाइम खाल्लंय. सनी ऍक्च्युली ना ह्यांच्या केक मध्ये त्यांनी जो सिनेमन फ्लेवर टाकलाय ना, जसं सनी पण टाकतो एका गोष्टीत तो फ्लेवर सिनेमन. सो बेसिकली दिस इज बार्बेक्यू तंदुरी विंग्स विथ बोन. आणि आम्हाला असं थोडंसं लाईट खायचं होतं. सो हॅलो, वेलकम बॅक. आम्ही मस्त छान रगडलंय आणि रगडल्यानंतर आता आम्ही एवढं तृप्त झालोय की आता आम्हाला जायचं आहे परत कुठेतरी फिरायला आणि त्याच्यानंतर आम्ही परत काहीतरी खाऊ. पण इकडे जी मोक्यावर आम्हाला भूक लागलेली आणि कॅन्डीजचा ॲम्बियन्स प्लस त्यांचं फूड आणि त्यांचे डेझर्ट्स, आणि आम्ही पार्सली नेतोय कॅरेट केक. तो एवढा ऑसम होता. सो प्लीज, ऑफकोर्स खूप लोकांना माहीत असेल कॅन्डीजचा कॅरेट केक फेमस आहे, पण इफ यू आर कमिंग हिअर डू ट्राय इट and let us know in the comments if you have tried it. Thank you. अरे वा, सनी तू बोलला. तर बेसिकली आता आम्ही परत निघालो आहोत बँड्रावरून. आम्ही विचार केला इथे कुठे खायचं अजून, म्हणजे रात्रीचं डिनर ते होतं काय आमचा इव्हनिंग स्नॅक्स होता ना, तर कुठे खायचं. तर आम्हाला असं रेकमेंडेशन आलेलं आहे फ्रॉम देम की आम्ही जाणार आहोत एका रेस्टॉरंटमध्ये विच इज क्लोज टू नागपूर, मायरा रेस्टॉरंट. माझ्या कझिनने पण त्याच्याबद्दल खूप चांगलं रिव्ह्यू दिलेला. त्याचं फेवरेट आहे तिकडचं चिकन आय गेस. सो आम्ही ते आता एक्सप्लोर करणार आहोत. सो बेसिकली चालू असणार आपण पोहोचू.
सो बेसिकली बँड्रा टू भांडूप असा हा आमचा जर्नी असणार आहे. सो स्टे ट्यून्ड. प्रॉन्स बिर्याणी पण आलेली आहे आणि त्याचा अरोमा खूपच सुंदर आहे. आता नेहा मला खाऊन सांगेल तिला कशी वाटली. म्हणजे तिने आधी खाल्लेली पण आहे, पण आजची कशी ती सांग. तोंड बाजे. ओशन ग्रिलपेक्षा चांगली. मला ओशन ग्रिलची जास्त आवडते. डोनाचा बाप चुकतो. मास्टर शेफ ओशन ग्रिल. थोडंच नाही ना. येस. का माहिती का भांडूप वर्सेस ठाण्यामध्ये ठाणे जिंकलेला आहे 1 त्याच्यात पॉईंट. त्यांनी थोडंसं टोमॅटो जास्त ठेवलाय. वेल आहे मास्टर शेफ. सो पॉट राईस, चिकन पॉट राईस पण आलेला आहे. जनरली मी पॉट राईस व्हेजमध्ये प्रेफर करते, पण आमच्या सरांनी चिकन पॉट राईस. चिकन एकदम फ्रेश आहे. नाईस. चिकन नाही मला भाजलं. चिकन भाजलं. संपलंय सोडते. टाटा बाय बाय. सो बेसिकली आता आम्ही मस्त छान मायरामधलं जेवण जेवून आम्ही आमच्या जर्नीला परत निघालेलो आहोत ठाण्याला. सो जर्नी एंड करायला बेसिकली. आणि प्रचंड ट्रॅफिक होतं. ते ट्रॅफिकमध्ये कसं तरी सनीने रस्ता काढला आणि आम्ही आता ठाण्यात पोचलो आहे. सो आजचा दिवस खूपच छान गेला. म्हणजे जे काही प्लॅन करून गेलेलो ते बऱ्यापैकी झालं. कॅन्डीचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. कौस्तुभ फक्त पहिल्यांदा आला होता, त्याच्यामुळे त्याला फर्स्ट टाइम होता. अच्छा सरीच पण फर्स्ट टाइम होतो की ही. अच्छा त्याला माहिती होतं पण तो गेला नव्हता. मी प्रीतोडीमुळे गेलेली तिकडे, तर प्रीती माझी कलिग होती, तिच्याबरोबर मी एकदा गेलेली. हां पण तेव्हा मी जास्त टाईम स्पेंड नाही केला होता. मी तिच्या फिऑन्सेला भेटायला गेले होते तेव्हा, इंट्रोडक्शन काइंड ऑफ असं. पण आता आज आम्हाला खूपच मजा आली. ॲम्बियन्स छान होता. म्हणजे बँड्राला जे आम्हाला म्हणजे क्रिसमस बघायचं होतं ते आम्हाला वाईब्स मिळाले. त्याच्यामुळे इट वॉज आय मीन स्टील इन जानेवारी. आय मीन म्हणजे बँड्रा तसंच ब्युटिफुल दिसत होतं. अजून सगळ्यांच्या घरात स्टार्स लाईटिंग वगैरे होत्या, त्याच्यामुळे मजा आली. आणि असं आम्ही क्विक टूर पण केला टू माउंट मेरी. ऑब्विसली चर्च बंद झालं होतं, सो आम्ही बाहेरूनच पटकन तिथपर्यंत गेलो आणि बाहेरून घेऊन आलो. मे बी यु नो द प्लॅन वॉज अनप्लॅन्ड अँड आय मीन द ट्रिप वॉज अनप्लॅन्ड, पण एकदम छान असं जर्नी झाली. आणि एकदम मस्त मेमरीज घेऊन आम्ही आता पुन्हा आमच्या घरी चाललेलो आहोत. म्हणजे पोचू आता थोड्या वेळात. तर आत्तासाठी तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट आणि लवकरच भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज 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 कमेंट करा. बाय.